जय जय रघुवीर समर्थ। मी डॉक्टर सौ रसिका विलास ताम्हनकर, माझी सून सौ सानिका आमोद ताम्हनकर आणि माझी मुलगी सौ अमृता अमित ओक, आम्ही तिघी मिळून समर्थकृत 11 भीमरूपी स्तोत्रांचे पठण करणार आहोत। उत्तर भारतात हनुमान चालिसाचं महत्त्व आहे, त्याप्रमाणे मराठी माणसांमध्ये भीमरूपी स्तोत्राचे महत्त्व आहे। समर्थ रामदास स्वामींनी ही 11 भीमरूपी स्तोत्रे रचली आहेत। श्री समर्थ रामदास स्वामींची परंपरा आदिनारायण, विष्णू, ब्रह्मा, वशिष्ठ, श्रीराम, मारुती, रामदास आणि श्रीधर अशी आहे। श्री समर्थांनी या बुद्धिमतां वरिष्ठम असणाऱ्या बलभीमाचा उल्लेख अनेक वेळा केला आहे। दासबोध वाचताना आपण स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ असे म्हणतो, त्यात हनुमंत आमुचे मुख्य दैवत असा उल्लेख करतो। समर्थ म्हणतात, आपल्या परमार्थ पथावरील वाटचालीला श्री हनुमंत सहाय्यकारी झाले, म्हणूनच मी रामाचा दास होऊ शकलो। श्री समर्थांच्या चरित्रात एक कथा येते। जेव्हा ते टाकळीला पुरश्चरण करीत होते, तेव्हा एक वानर त्यांचा श्रीरामाचा जप सुरू असेपर्यंत एका वृक्षावर निश्चलपणे बसून असे। हा क्रम अखंड 12 वर्षे चालला। ज्यावेळी 13 कोटी जप पूर्ण झाला, ते वानर झाडावरून खाली आले आणि श्री समर्थांसमोर उभे राहिले। त्याने श्री समर्थात अंतरात प्रवेश केला। श्री समर्थांनी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा या वानराने महाकाय रूप धारण केले आणि समर्थांना कडकडून मिठी मारली। यावेळी या रामदूताच्या स्तुतीपर जे उद्गार श्री समर्थ मुखातून आले, ते भीमरूपी स्तोत्र। जेथे रामचरित्र, रामनाम, तेथे रामभक्त हनुमान असतातच। म्हणूनच आपल्या दासबोधात म्हटले आहे, स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडूनी धावे। प्रभू रामचंद्र जेव्हा स्वधामाला म्हणजे साकेत लोकी गेले, तेव्हा त्यांनी हनुमंताला इथेच ठेवले। मारुतीराया काय करतात, तर भक्तांना दुष्टांनी त्रास दिला तर ते आपले ध्यान सोडून श्रीराम भक्तांना दुष्टांच्या त्रासातून सोडवतात, असे श्रीरामभक्त मारुती। समर्थांनी मारुतीची उपासना केली, लोकांमध्ये वाढवली। समर्थांनी भीमरूपी स्तोत्रांमध्ये मारुतीरायाच्या भीम पराक्रमाची, बुद्धिमत्तेची आणि उत्कट रामभक्तीची प्रशंसा केली आहे, त्यांची स्तुती केली आहे। समर्थांनी एकूण 11 मारुती स्तोत्रे लिहिली। वरवर दिसायला अत्यंत सोपी वाटणारी ही स्तोत्र अर्थ समजण्याच्या दृष्टीने अत्यंत गहन आहे। चला तर मग एक एक भीमरूपी स्तोत्र म्हणूया। पहिले भीमरूपी स्तोत्र। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी शोकहर्ता दूर्त वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे, काळाग्नि काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृगटी त्राहटिल्या बळे, पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणना गरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपात तळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्य ते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुता नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, अणुपासोनी ब्रह्मांडा येवडा होत जातसे, तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे घालू सके, तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा गिळिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, भूतप्रेत समंदाधी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने, हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी, दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे,
रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडणो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. श्रीराम समर्थ. श्रीराम. भीमरूपी स्तोत्र दुसरे. जनिते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू. तनू मनू तो पवनू एकची पाहता दिसे. त्रैलोकी पाहता बाळे ऐसे तो पाहता नसे. आतुळट तुळणा नाही मारुती वात नंदनू. चळे ते चंचळे नेटे बाळ मोवाळ साजिरे. चळवळी चळवळ्यात आहे बाळ लोंबाळ गोजिरे. हातकी पाय सांगावे नखे बोटे परोपरी. दृष्टीचे देखणे मोठे लांगुळ लळलळीत असे. खडी खारी दडे तैसा पीळ पेच परोपरी. उड्डाण पाहता मोठे छेपावे रविमंडळा. बाळाने गिळीला बाळू स्वभावे खेळता पहा. आरक्त पीत वाटोळे देखिले धरणीवरी. पूर्वेसी देखता तेथे उडाले पावले बळे. पाहिले घेतले हाती गिळिले जाळिले बहु. थुंकुनी टाकिता तेथे युद्ध झाले परोपरी. उपरी ताडिला तेणे एक नाम चिपावला. हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरुवरी. मागुता प्रकटे धावे जे पावे गगनोदरी. पळहीन राहे कोठे बळेची घाली तो झडा. कडाडा मोडती झाडे वाडे वाडे उलटती. पवना सारिखा धावे वावरे विवरे बहु. अपूर्व बाळ लीळा हे रामदास्य करी पुढे. श्रीराम समर्थ. श्रीराम. स्तोत्र क्रमांक 3. कोपला रुद्रजे काळी ते काळी पाहवे चिना. बोलणे चालणे कैचे ब्रह्मकल्पांत मांडला. ब्रह्मांडाहुनी जो मोठा शूळ उंच भयानको. पुच्छते मुरडिले माथा पावले शून्य मंडळा. त्याहुनी अंच वज्रांचा शूळ उंच भयानको. त्यापुढे दुसरा कैचा अद्भुत तुळणा नसे. मार्तंड मंडळा ऐसे दोन्ही पिंगाक्षताविले. कर्करा घरडिल्या दाढा उभे रोमांच उठिले. अद्भुत गर्जना केली मेघची चेवले भूमी. फुटले गिरीचे गाभे तुटले सिंधू आटले. अद्भुत वेश आवेशे कोपला रणकर्कशू. धर्मस्थापनेसाठी दास तो उठिला बळे. श्रीराम समर्थ. श्रीराम. भीमरूपी क्रमांक 4. अंजनी सूत प्रचंड वज्रपूछ काळदंड. शक्ती पाहता वितंड दैत्य मारिले उदंड. धगधगीतसी कळा वितंड शक्ती चंचळा. चळचळीतसी लीळा प्रचंड भीम आगळा. उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे. तजूनी शून्य मंडळा नभात पिंड आगळा. लुळीत बाळकी लीळा गिळील सूर्य मंडळा. बहुत पोळ तक्षणीच थुंकिला तत्क्षणी. धगधगीत बुब्बुळे प्रत्यक्ष सूर्य मंडळे. कराळ काळ मुखते रिपुकुळासी दुःखते. रूपे कपी अचाट हा करील आट घाट हा. सुवर्ण कट्टकास तो फिरे उदास दास तो. झळक झक्क दामिणी वितंड काळ कामिणी. तया परी झळझळी लुळीत रोम जावळी. समस्त प्राणनाथ रे करी जनासनाथ रे. अतुळ तुळणानसे अतुळ शक्ती विलसे. रूपे रसाळ बाळकू समस्त चित्त चाळकू. कपी परंतु ईश्वरू विशेष लाधलावरू. स्वरुद्र क्षोभल्यावरी तयास कोण सावरी. गुणागळा परोपरी सतेज रूप ईश्वरी. समर्थ दास हा भला कपी कुळात शोभला. सुरारी काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला.
श्रीराम समर्थ श्रीराम. भीमरूपी स्तोत्र क्रमांक 5. हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते दानवारी कामांतका शोकहारी दयानिधे महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ती पुरातना वज्रदेही सौख्याकारी भीमरूपा प्रभंजना पंचभूता मूळ माया तुची करता समस्तही स्थितिरूपे तुची विष्णू संहारक पशुपते परात्परा स्वयं ज्योती नामरूपा गुणातीता सांगता वर्णिता येना वेदशास्त्रा पडेठका शेषतो सिणला भारी नेती नेती पराश्रुती धन्यवतार कैसाहा भक्ता लागी परोपरी रामकाजी उतावेळा भक्ता रक्षक सारथी वारितो दुर्घटे मोठी संकटी धावतो त्वरे दयाळ हा पूर्णदाता नाम घेताची पावतो धीरवीर कपी मोठा मागे नभेची सर्वथा उड्डाण अद्भुत ज्याचे लंघिले समुद्रा जळा देऊनी लिखिता हाती नमस्कारी सीतावरा वाचिता सौमित्र अंगे रामसुखे सुखावला गरजती स्वानंद मेळी ब्रह्मानंदे सकळही अपार महिमा मोठा ब्रह्मादिकांसी ना कळे अद्भुत पुच्छते कैसे भोवंडी नभ पोकळी फाकले तेजते भारी झाकिले सूर्यमंडळा देखता रूप पैजाचे उड्डाण अद्भुत शोभले ध्वजांग ऊर्ध्वतो बाहू वामहस्तकटावरी कांसिली हेमकांसोटी घंटी किंकिणी भोवत्या मेखळे जडिली मुक्त दिव्यरत्ने परोपरी माथा मुकुटतो कैसा कोटी चंद्रार्क लोपले कुंडले दिव्यतीकानी मुक्तमाला विराजते केशरे रेखिले भाळी मुख सुहास्य चांगले मुद्रिका शोभती बोटी कंकणे करमंडित चरणी वाजती अंढू पदी तोडर गरजती कैवारी नाथ दीनाचा स्वामी कैवल्यदायकू स्मरता पाविसे मुक्ती जन्म मृत्यासी वारितो कापती दैत्य तेजासी भुभुत्कार देता बळे पाडितो राक्षसू नेटे आपटी महिमंडळी सौमित्र प्राणदाताची कपिकुळात मंडणा दंडिली पाताळ शक्ती अही मही निर्दाळिले सोडिले रामचंद्राला कीर्ती हे भुवनत्रयी विख्यात ब्रीदते कैसे मोक्षदाता चिरंजीवी कल्याण त्याचे निनामे भूतपिशाच कापती सर्पवृश्चिक पश्वादी विष शीत निवारण आवडी स्मरता भावे काळकृतांत धाकतो संकटे बंधने बाधा दुःख दारिद्र्य नाशका ब्रह्मग्रह पीडा व्याधी ब्रह्महत्यादी पातके पुरवी सकळही आशा भक्त काम कल्पतरू त्रिकाळी पठता स्तोत्र इच्छिले पावती जनी परंतु पाहिजे भक्ती संदेह काही धरू नका रामदासा सहाकारी सांभाळी तो परोपरी. श्रीराम समर्थ श्रीराम. भीमरूपी स्तोत्र क्रमांक 6. फणीवर उठविला वेग अद्भुत केला त्रिभुवन जनलोकी कीर्तीचा घोष गेला रघुपती उपकारे दाटले थोर भारे परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे सबळ दळ मिळाले युद्ध उदंड झाले कपिकटक निमाले पाहता येश गेले परदळ शर घाते कोटीच्या कोटी प्रेते अभिनवर्ण पाते दुःख बिभीषणाते कपिरी सगन दाटी जाहली थोर आटी म्हणोनी जग जेठी धावणी चारी कोटी मृतवीर उठविले मोकळे सिद्ध झाले
सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणनाथा उठवी मज अनाथा दूरी सारू निवेथा झड करी भीमराया तू करी दृढ काया रघुवीर भजनाया लागवेगेची जाया तुझ विण मज पाहे पाहता कोण आहे म्हणोनी मन माझे रे तुझी वास पाहे मज तुझ निरविले पाहिजे आठविले सकळी कनिज दासा लागी सांभाळविले उचित हित करावे उद्धरावे धरावे अनुचित न करावे त्याजनी येश घ्यावे अघटित घडवावे सेवका सोडवावे हरिभजन घडावे दुःख ते विघडावे प्रभुवर विरस राया जाहली वज्रकाया परदळ निवटाया दैत्य कुळे कुटाया गिरीवर उतटाया रम्य वेशे नटाया तुझची अलगटाया ठेविले मुख्य ठाया बहुत सबळ साठा मागतो अल्प वाटा न करीत हित काटा थोर होईल ताठा कृपणपण नसावे भव्य लोकी दिसावे अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे जळधर करुणेचा अंतरा माझी राहे तरी तुझ करुणा आहे कानये सांग पाहे कठीण हृदय झाले काय कारुण्य गेले न पवसी मज कारे म्या तुझे काय केले वडीलपण करावे सेवका सावरावे अनहित न करावे तूर्त हाती धरावे निपटची हटवादे प्रार्थिला शब्द वेधे कपी घन करुणेचा वोळला राम वेधे बहुतची करुणाया लोटली देवराया सहजची कफ घेते जाहली वज्रकाया परम सुख विळासे सर्वदा सानुदासे पवन तनुज तोषे वंदिला सावकाशे श्रीराम समर्थ श्रीराम. भीमरूपी स्तोत्र क्रमांक 7. रुद्र हा समुद्र देखत क्षणी उठावला सिराणीचे किराण सज्ज त्रिकुटासी पावला वात जात से तसाची स्थूळ देह राहिला वावरोन विवरोन तो त्रिकूट पाहिला हीन देव दीन रूप देखताची पावला गडगडीत घडघडीत कडकडीत कोपला लाटी कुटी पाडी फोडी झोडी झोडी झोडीला दैत्य लोक एक हाक गर्व सर्व मोडिला सान रूप ते स्वरूप गुप्त रूप बैसला पुच्छकेत शोध घेत त्रिकुटात पैसला गडगडी दिसेची ना बुझेल कोण कैसला वळवळी चळवळी विशाळ ज्वाळ जैसला काळ दंडसे प्रचंड ते वितंड जातसे भार भार राजभार पुच्छ मार होतसे पाडिले पछाडिले रुधिर पूरवातसे दैत्य बोलती बळे पळो नकाय ध्यातसे काळ कूटते त्रिकूट धूट धूट उठिले दाट थाट लाट लाट कूट कूट कुटिले घोर मारते सुमार लूट लूट लुटिले चिरडलेची घरडिलेची फूट फूट फुटिले दाट थाट आट घाट ते कपाट घातले सर्व रोध तो निरोध थोर दुःख पातले सैन्य कट्ट त्यासी कट्ट कर करून बांधले थोर घात देह पात चरफडीत चेंदले वज्रपुच्छ त्यासी तुच्छ मानिले निशाचरी सर्व ही खणात उठिले घरोघरी फुटेची ना तुटेची ना समस्त भागले करी लटलटीत कापती बहुत धाक अंतरी थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले कोठ मस्त तंग बस्त थाट थाट थाटले मंदिरी घरोघरी अचाट पुच्छ वाढले दैत्यनास तो घसास काट काट काटिले
हात पाय मान माझ ओढिते पछाडिते, अडचणीत अडकून पेच काढिते, लोहदंडसे अखंड राक्षसासी ताडिते, मूळ डाळ व्याळ जाळ दैत्य कुळ नाडिते, थोर धाक होत हाक त्रिकुटास पुरले, घरोघरी चळवळी पुढे उदंड उरले, बैसले उदंड दैत्य ते सभेत घुसले, सभा विटंबली बळेच कोणसे न सुचले, देह मात्र एक सूत्र थोर येत्र हालिले, पुरोन उरले बळे सभेमध्ये चालिले, रत्नदीप तेल दीप तेज सर्व काढिले, लाटी कुटी धाम धूम पाडिले पछाडिले, गुप्त रूप मारुती दशाननाकडे भरे, मुकुट पाडिला सिरी कठोर वज्र ठोसरे, सभा विटंबली बळेची गरगरीत वावरे, बळाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे, हस्त मार दैत्य मार दंड मार होतसे, लंडते कलंडले उलंडलेची भंडसे, येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती, बळेची बैसले भूमी न बोलती न चालती, स्वप्न हेत सौख्य देत दैत्य घात भावला, रुद्र हा उठावला कुढावयासी पावला, जाळिले त्रिकूट नीट आपटून रावणी, राक्षसासी थोर दुःख उसिणे तत्क्षणी, दीन रूप देव हास्य रूप ही पाहिले, कळवळोनी अंतरी रघोत्तमासी वाहिले, एक वीर तो सधीर थोर धीर वाटला, तोष तोष तो विशेष अंतरीच दाटला, उदंड देव आटिले तयासी भीम आटितो, रामदूत वात सूत लाट लाट लाटितो, ऊट आमुचे समस्त कूट कूट कूटितो, धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लुटितो, समस्त दैत्य आळितो बळे त्रिकूट जाळितो, पुरात गोपुरे बरी निशाचरासी वाळितो, उदंड अग्न लाविला बहुबळे बळावला, कडाडिला खडाडिला गडाडिला धडाडिला, उदंड जाळली घरे कितेक भार खेचरे, किलाळ धावती भरे सुरांसी वाटले बरे, वितंड दैत्य धावडी तयात पुच्छ भोवंडी, कडकडी खडखडी गडगडी घडखडी, बळेच पेट मारिला उदंड दैत्य राहिला, तरारिला थरारिला भयंकरू भरारिला, गदगदी तनु वितंड सागरी सरारिला, जानकीस भेटला प्रभूकडे झरारिला, काळसे विशाळ दैत्य त्यात एकला भरे, थोर धाक एक हाक काळ चक्र वावरे, शक्ती शोधिली बळेची भव्य देखिले धुरे, वानरासहित रामदास भेटला त्वरे. श्रीराम समर्थ श्रीराम. भीमरूपी स्तोत्र क्रमांक 8. भुवन दहन काळी काळ विक्राळ जैसा, सकळ गिळीत उभा भासला भीम तैसा, दुपटत कपी झोके झोकली मेदनीही, तळवट धरी धाके धोकली जाऊ पाहे, गिरीवरुनी उडाला तो गिरी गुप्त झाला, घसरत दश गावे भूमिके माझी गेला, उडती झडझडाटे वृक्ष हे नेट पाटे, पडती कडकडाटे अंगवाते धुधाटे, थरथरीत थरारी वज्र लांगूळ जेव्हा, गरगरीत गरारी सप्त पाताळ तेव्हा, फणीवर कमठाचे पुष्टीसी आंग घाली, तगटीत पावनाची
झेप लंकेसी गेली थरकत धरणी हे हाणता वज्रपूछे रगडित रणरंगी राक्षसे तृण तुच्छे सहज रिपुदळाचा थोर संहार केला अवघड गड लंका शीघ्र जाळूनी आला सहज करतळे जो मेरु मांदार पाडी दशवदन रिपुहे कोण कीती बराडी अगणित गणवेना शक्ती काळा सिहारी पवन तनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी. श्रीराम समर्थ श्रीराम. भीमरूपी स्तोत्र क्रमांक 9. चपळ ठाण विराज तसे बरे परम सुंदर ते रूप साजिरे धगधगीत बरी उटी सेंदुरे निकट दास कपी वीर हे खरे. कपी वीर जेठी उडे चारी कोटी गिरी द्रोण दाटी तळाथे उपाटी झपेटी लपेटी करी पुच्छ वेष्टी त्रिकूटाचळी उठवी वीर कोटी. रघुवीरा समीरात्मज भेटला हरिजना भजनांकुर फुटला कपिकुळे सकळे मिनली बळे रिपुदळे विकळे वडवानळे. कपी वीर तो लीन तल्लीन झाला प्रसंगेची पाहो निसन्मुख आला हनुमंत हे पावला नाम तेथे मही मंडळी चालिले सर्व येथे. नव्हे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी देहे आचळा तुल्य हा काळ रूपी पुढे देखता दैत्य कुळात दरारा भूते कापती नाम घेता थरारा. रिमा सांडिली भीमराजे विशाळे बळे रेटिले दैत्य कृतांत काळे गजामस्तकी केशरीचा चपेटा महारुद्र तैसा विभांडी त्रिकूटा. श्रीराम समर्थ श्रीराम. भीमरूपी स्तोत्र क्रमांक 10. नमन गा तुझगा भीमराया निजमती मज दे तू जगाया तडकीता तडका तडकाया भडकीता भडका भडकाया हरुषला हरहा वरदानी प्रकटला नटला मजमानी वदविता वदनी वदवितो पुरवितो सदनी पदवितो अवचिता चढला गड लंका पळभरी न धरी मनशंका तडकिता तडके तडकितो भडकिता भडके भडकितो खवळले रजनीचर भारे भडकिता तडके भडमारे अवचिता गरजे भुबुक्कारे रगडीजे गमके दळसारे किते का खरडी खुरडीतो किते का नरडी मुरडीतो किते का चरडी चिरडीतो किते का आरडी दरडीतो महाबळी रजनीचर आले भीम भयानकेसी मिळाले रपटिता रपटी रपटेना अपटिता अपटी अपटेना खिजविता खिजवी खिजवेना झिजविता झिजवी झिजवेना रिझविता रिझवी रिझवेना विझविता विझवी विझवेना झिडकिता झिडकी झिडकेना तडकिता तडकी तडकेना फडकिता फडकी फडकेना कडकिता कडकी कडकेना दपटिता दपटी दपटेना झपटिता झपटी झपटेना लपटिता लपटी लपटेना चपटिता चपटी चपटेना दडविता दडवी दडवेना घडविता घडवी घडवेना बडविता बडवी बडवेना रडविता रडवी रडवेना कळविता कवळी कवळेना खवळिता खवळी खवळेना जवळिता जवळी जवळेना मवळिता मवळी मवळेना चढविता चढवी चढवेना झडविता झडवी झडवेना तडविता तडवी तडवेना गडविता गडवी गडवेना
तगटिता तगटी तगटेना झगटिता झकटी झकटेना लगटिता लगटी लगटेना झुगटिता झुकटी झुकटेना टणकिता टणकी टणकेना ठणकिता ठणकी ठणकेना दणगीता दणगी दणगेना फुणगिता फुणगी फुणगेना चळविता चळवी चळवेना छळविता छळवी छळवेना जळविता जळवी जळवेना टळविता टळवी टळवेना घसरिता घसरी घसरेना विसरिता विसरी विसरेना मरविता मरवी मरवेना हरविता हरवी हरवेना उलथिता उलथी उलथेना कलथिता कलथी कलथेना उडविता उडवी उडवेना बुडविता बुडवी बुडवेना बुकलिता बुकली बुकलेना धुमसिता धुमसी धुमसेना धरविता धरवी धरवेना सरविता सरवी सरवेना झडपिता झडपी झडपेना दडपिता दडपी दडपेना तटविता तटवी तटवेना फटविता फटवी फटवेना वळविता वळवी वळवेना पळविता पळवी पळवेना ढळविता ढळवी ढळवेना लळविता लळवी लळवेना घुरकिता घुरके घुरकावी थरकिता थरके थरकावी भरकिता भरके भरकावी झरकिता झरके झरकावी परमदास हटी हटवादी लिगटला उतटी तटवादी सिकविता सिकवी सिकलावी दपटिता दपटून तटावी भीम भयानक तो सिकलावी भडकळा सकळा भडकावी वरतरू वरता कडकावी बळकटा सकटा थडकावी सबळते रजनीचर भारे सकट बांधत पुच्छ उभारे रडत बोंबिलिती विरसारे न दिसताची बळे भुबुक्कारे जळतसे त्रिकुटाचळ लंका धरितसे रजनीचर शंका उमजता नुमजे वर घाला अवचिता बुडवी सकळाला कठीण मार विरासी नसाहे रुधिरपुर महीवरी वाहे बहुत भूत भूतावळी आली रणभूमीवरी येऊ निघाली अमरते म्हणती वीर आला नवल हे पुरला सकळाला उदित काळ बरा दिसत आहे विधी विधान विधी मग पाहे. श्रीराम समर्थ श्रीराम. भीमरूपी क्रमांक 11. बळे सर्व संहारिले रावणाला दिले अक्षयी राज्य बिभीषणाला रघुनायके देवते मुक्त केले अयोध्यापुरी जावया लागी आले पृथ्वी माझी कृष्णा तिरी रामराया घडे राहणे स्नान संध्या कराया सीता राहिली सीरटे गाव जेथे रघुराजते पश्चिमेचे निपंथे जपध्यान पूजा करी राम राजा तयाचे परी वीर सौमित्र बोला स्मरेना तेहे चित्त ध्यानस्थ झाले अकस्मात ते तोये अद्भुत आले बळे चालिला ओघ नेटे भडाडा नभी धावती लोट लाटा धडाडा नदी चालिली राम ध्यानस्थ जेथे बळे विक्रमे पावला भीम तेथे उभा राहिला भीमरूपी स्वभावे बळे तुंबतो तुंबिला दोन्ही गावे नदी एक विभागिली दोन्ही बाहे म्हणोनी तया नावरे गाव बाहे सुखे लोटती देखता रामलिंगा बळे चालली भोवती कृष्ण गंगा परी पाहता भीम येथे दिसेना उदासीन हे चित्त कोठे वसेना हनुमंत पाहावया लागी आलो दिसेना सखा थोर विस्मित झालो तया वीण देवाळ येती उदासे
जळातून बोभाईला दास दासे, मनातील जाणोनी केला कुढावा, दिले भेटीचा जाहला थोर यावा, बळे हाक देता चितैसा कडाडी, महामेघ गंभीर जैसा घडाडी, रघुराज वैकुंठ धामासी गेले, तधी मारुती दास हे नीरविले, रघुनाथ उपासकाला प्रसंगे, सख्या मारुती पावरे लागवेगे, प्रभूचे महावाक्य तासाच केले, म्हणे दास हे प्रत्यया सद्याले, जना माझी हे सांगता पूरवेना, अवस्था मनी लागली ते सरेना। जय जय रघुवीर समर्थ।